आज सुट्टीचा दिवस होता म्हणून मिसळीचा बेत केला. थोडं वेगळ्या पद्धतीने इथे मसाला वापरला. अतिशय जबरदस्त लागते ही मिसळ. या पद्धतीने एकदा तरी बनवून बघा, तुम्हाला हीच पद्धत आवडणार आहे. घरीच मटकीला मस्त मोड आले होते, तर 1.5 वाटी मटकीचा वापर करतेय आणि थोडी हळद आणि थोडं मीठ घालून आपल्याला ही मटकी जी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे. मिसळीसाठी एक खास आपण इथे मसाला बनवून घेऊया. यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा धने वापरते, पांढरे तीळ 1 चमचा घातलेत, खसखस अर्धा चमचा, काळी मिरी आपण 10 घेतली, हिरवी वेलची 2, दालचिनीचे तुकडे वापरलेत, लवंग 5-6 घेतेय आणि मोठी वेलची 1 वापरून हा जो सगळा खडा मसाला आहे तो आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी इथे भाजून घ्यायचा आहे. जास्त भाजायचा नाही, थोडासाच आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे थोडंसं खोबरं वापरतोय. खोबरं पण मी जास्त घातलेलं नाहीये. खोबरं आपल्याला लाल रंगावरती परतवून घ्यायचंय आणि इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत. ते पण चांगले व्यवस्थित आपल्याला रंग चेंज होईपर्यंत, मऊ होईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचे. आता यामध्ये मी 1 इंच आलं घातलंय आणि जवळ 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या वापरतेय. मस्त परतून घेतले आणि सगळा जो हा मसाला आहे तो एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. आता हे मसाल्याचे जे साहित्य आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचंय. हे साहित्य मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी सगळं काढून घेतेय. यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर जी असते त्याची देठ जी असतात ती वापरायची आहेत आणि टोमॅटो मी इथं अगदी थोडा घेतला, अर्धा सुद्धा टोमॅटो नाहीये हा, अगदी थोडासा टोमॅटो इथं वापरलाय. मस्त पेस्ट आपण पाणी घालून बनवून घेतोय. मिसळ बनवायला सुरुवात करताना इथं भांड्यामध्ये आपण 2 पळी तेल घेतलंय, त्यामध्ये काश्मीरी मिर्च 1 चमचा वापरली आणि जे वाटण आपण बनवून ठेवलंय ते पूर्ण वाटण यामध्ये काढून घेतलंय. मध्यम आचेवरती वाटण चांगलं परतून घ्यायचंय 3 ते 4 मिनिटासाठी. मग कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, माझ्याकडे मिसळचा मसाला होता तोही मी इथं 1 चमचा वापरलाय आणि थोडीशी हळद घालून मीठही घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं इथं आपल्याला वापरायची आहेत. तर हे सगळं जे आहे ते आपण एकत्र करून घेतोय किंवा व्यवस्थित परतून घेतोय. मसाले छान परतले गेले पाहिजे, मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी पण मी इथे घालून मसाले 7 ते 8 मिनिटं जवळजवळ मी परतून घेतलेत. चांगलं मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला. त्यानंतर मटकी जी आहे ती पाण्यातनं काढून आपण इथं घातलेली आहे. आता ही मटकी जी आहे ती व्यवस्थित परत 2-3 मिनिटं एकत्र करून घेतलीये. मटकीचं जे पाणी आहे ते पूर्ण यामध्ये मी ऍड केलंय. तर तुम्हाला किती पातळसर आवडतं त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता छान इथं मिक्स करून घेतलंय. गॅसची फ्लेम आपण इथं हाय करतोय आणि मग यामध्ये चवीसाठी थोडासा गूळ वापरतोय. खरं तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मी विसरली, तुम्ही नक्की घाला. चांगली उकळी आल्यानंतर आपली इथं मिसळचा रस्सा जो आहे तो तयार झालाय. मस्त तर्री पण आलेली आहे. मिसळ सर्व करताना त्यासोबत फरसाण, कांदा, कोथिंबीर, लिंबू अशा सगळ्या गोष्टी द्यायच्या. पाव किंवा ब्रेड तुम्ही देऊ शकता. नक्की रेसिपी ट्राय करा. धन्यवाद.